तरुण बेरोजगार झालेले आहेत। युवा प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचा कालावधी संपलेला आहे। 6 महिन्याच्या कालावधीनंतर पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे। त्यांच्या या भेडसावत असलेल्या प्रश्नाची सुटका करण्यासाठी आझाद मैदानावर 3 तारखेला मी 100 प्रशिक्षणार्थ्यासह मी बालाजी पाटील चाकूरकर आमरण उपोषणास बसणार आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रभर होतील। आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मुंडन आंदोलन, त्याला 1000 पेक्षा जास्त तरुण मुंडन आंदोलन करतील। मुख्यमंत्री महोदयांच्या घराला, सागर बंगल्याला घेराव घालतील। संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या तहसील कचेरीवर याला पाठिंबा म्हणून साखळी उपोषण किंवा साखळी धरणे आंदोलन असं विविध स्वरूपाचं आंदोलन करत, जर करिता या उपर शासन जर आमच्या मागणीकडे लक्ष देत नसेल तर आम्ही मंत्रालयाकडे कूच करतील आणि मंत्रालयाला घेराव घालून आम्ही आमचा प्रश्न शासनाच्या लक्षात आणून देऊ। एकूण राज्यामध्ये किती असे तरुण आहेत युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळत होता, ते तरुण आता बेरोजगार झाले। एकूण 1,10,000 युवकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। या 1,10,000 प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणयुक्त तरुणांचा हा प्रश्न आहे। आज त्यांच्या उपासमारीची वेळ आहे, कारण काही लोकांनी मुंबई पुण्यामध्ये सरकारी कंपन्यामध्ये जॉब केलेला होता। आता काहीतरी गव्हर्नमेंटचा आपल्याला काहीतरी आधार मिळतो आहे म्हणून ते नोकऱ्या सोडून या प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे। या प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना न्याय दिला पाहिजे, त्यांची मुदतवाढीसह समायोजन आणि मानधनात वाढ झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। हरिभाऊ, या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे कसा असेल आणि मग भेट झाली तर मग 3 मार्चपासून हे आंदोलन आझाद मैदानामध्ये सुरू होणार आहे। आपलं जे अधिवेशन आहे ते नेमकं 3 तारखेपासूनच चालू होणार आहे। त्या दिवसापासून हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालू होणार आहे। आपल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना जे आश्वासन दिलं होतं, जे 6 महिने होते ते आता भरत आलेले सगळ्यांचे। आता जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना परत सुशिक्षित बेकार म्हणून बेकारीच्या खाईमध्ये टाकू नये, ही आमची मागणी आहे। आणि जे तुटपुंज्या वेतनावर त्यांना नेमणूक केलेली आहे ते वेतनसुद्धा त्यांचं वाढलं पाहिजे आणि परत 1 वर्षाचा कार्यकाळ त्यांना वाढवला पाहिजे आणि जिथे शक्य आहे तिथे त्यांना त्या आस्थापनामध्ये सामावून घेतलं पाहिजे।